नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. येणाऱ्या काळात राज्यातील छोटे छोटे पक्ष इतर पक्षात विलीन होणार, न्यायमंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य. एका महिन्यात मुंबई तर 2 महिन्यात महाराष्ट्र भोंगेमुक्त होणार, किरीट सोमय्या यांचं वक्तव्य. पुण्यातील मुंढवा येथे उड्डाणपुलाच्या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे जोरदार आंदोलन. आणि शिवराज्याभिषेक सोहळा तिथीप्रमाणे करण्यात यावा, संभाजी भिडेंचं विधान. आता पाहूयात सविस्तर वृत्त. शिवसेना शिंदे गटात रोज पक्ष प्रवेश होतोय. येणाऱ्या काळात राज्यातील छोटे छोटे पक्ष आमच्या पक्षामध्ये विलीन होतील, तर काही अजित पवार यांच्या गटात सामील होतील, असा विश्वास सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केलाय. पुण्यामध्ये हुंडाबळीचा जो प्रकार झालाय त्याचं कोणीही समर्थन करणार नाही. अशा लोकांना शिक्षा झालीच पाहिजे. अजित पवारांनी देखील कोणालाही पाठीमागे घालू नका असे आदेश दिलेत. त्यामुळे यामध्ये नक्कीच पीडित मुलीला न्याय मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. कडे आता रोज तुम्ही पाहत असाल, एकनाथ शिंदे साहेब अनेक लोकांचे प्रवेश घेत आहेत. अनेक पदाधिकारी आहेत, माजी आमदार आहेत, सर्वांचे प्रवेश होत आहेत. त्याचबरोबर ज्या काही टेक्निकल गोष्टीमुळे ज्यांचा प्रवेश अडलेला आहे त्यांचा सुद्धा प्रवेश लवकर घ्यायचा आमचा प्रयत्न राहणार आहे. म्हणून येणाऱ्या ज्या काही निवडणूक आहेत, या निवडणुकीमध्ये जे उरलेले जे शिल्लक राहिलेले पक्ष जे छोटे, त्याच्यातल्या फाटाफूट ही मोठ्या प्रमाणात होईल. आणि ते शिवसेनेकडे असेल, भाजपकडे असेल किंवा अजितदादाकडे असेल, हे त्यांच्यामध्ये मर्ज होईल. एका महिन्यात मुंबई तर 2 महिन्यात महाराष्ट्र भोंगेमुक्त होणार, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. सोमय्या आज जालना दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील बोगस जन्म प्रमाणपत्र संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. मुंबईत आतापर्यंत 60% बेकायदेशीर भोंगे खाली उतरवण्यात आले असून एका महिन्यात मुंबई तर 2 महिन्यात महाराष्ट्र भोंगेमुक्त होणार असल्याचं सोमय्या यांनी म्हटलंय. प्रकारचे राजकीय नेते, त्यांचे भोंगे हे गेले 4 महिने सतत वाढत आहे. उद्धव ठाकरे सेनेचे नेते असो, राहुल गांधीचे नेते असो, अबू आझमी असो, पण आता कुठलाही राजकीय नेत्यांचा स्वतःचा भोंगा वाढू द्या, रोज सकाळचा पण मशिदीवर बेकायदेशीररित्या एक पण भोंगा वाजू देणार नाही. मग त्या अबू आझमी असो, राहुल गांधी असो, उद्धव ठाकरे असो, नमाज पडायची आहे, पूजा प्रार्थना करायची आहे, आपण बॉक्स स्पीकर लावा. मुंबईत आतापर्यंत मुंबईत 40 आणि महाराष्ट्रात 10 पोलीस स्टेशनची मी भेट घेतली. मुंबईत 60% भोंगे खाली आले आहेत. एका महिन्यात मुंबई भोंगे मुक्त होणार आणि 2 महिन्यात महाराष्ट्र. पुण्यात उड्डाणपुलाच्या मागणीसाठी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं आज मुंढवा परिसरात रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. शिवसेना पुणे शहराध्यक्ष संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलंय. आंदोलनात पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मुंढवा परिसरात बड्या IT कंपन्या, फिल्टर प्रकल्प आदींमुळे येथे नेहमीच वाहतूक कोंडीची गंभीर समस्या पाहायला मिळते. त्यामुळे येथे उड्डाणपूल बांधणे अत्यावश्यक असल्याची मागणी केली जाते. मुंढवा, केशवनगर, हडपसर, खराडी या घोरपडी या भागातील नागरिकांची ये जा या चौकात होत असते. गेल्या अनेक वर्षापासून वाहतूक कोंडीमध्ये अडकण्याचं सगळं जे काही महानगरपालिकेचं कृत्य आहे त्या लोकांना भोगायला लागते. इथे उड्डाणपूल व्हावा यासाठी नागरिकांची या वाहतूक कोंडीतनं मुक्तता व्हावी, वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी. पोलीस प्रशासनावर, ट्रॅफिक पोलिसांवर आणि नागरिकांवर हा जो ताण येतोय तो कमी व्हावा. महापालिकेचं प्रशासन झोपलंय, सत्ताधारी भाजप झोपलंय. मागच्या 8 वर्षापासून त्यांची सत्ता या महापालिकेत आहे, पण या ठिकाणी उड्डाणपूल व्हावा किंवा ग्रेड सेपरेटर व्हावा अशी मानसिकता त्यांची नाहीये. त्यांना जाग यावी, त्यांना जागा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी रस्ता रोको केलाय. राजधानी रायगडावर 6 जूनला साजरा केला जाणारा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बंद करावा आणि हा सोहळा तिथीप्रमाणे साजरा करण्यात यावा, असं वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना केलंय. कोल्हापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर संभाजी भिडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवू नये असंही भिडे म्हणाले.
6 जूनला रायगडावर राज्याभिषेक होतोय, पण वाघ्या कुत्र्याचा मुद्दा पुन्हा समोर येतोय. ते काढावा अशा प्रकारची मागणी आहे. काय सांगाल तुम्ही? ते कुत्रं काढता कामा नये, कुत्र्याचा पुतळा काढता कामा नये, तो राजकारणाचा विषय करता कामा नये. आणि तिथीप्रमाणे आपण 6 जूनला करण्याची पद्धत एकदम नामशेष केली पाहिजे. आपण अजूनही 76 वर्ष झाली तरीसुद्धा आपलं मानसिक सगळं अधिष्ठान अजून देशांच्या स्वाधीन ठेवले. तिथीप्रमाणे महाराजांचा राज्याभिषेक झाला, तिथीप्रमाणेच त्याचा स्मरण दिन किंवा वाढदिवस व्हायला पाहिजे. 6 जून बंद केलं पाहिजे. राष्ट्रीय सुरक्षेला संभाव्य धोका आणि सार्वजनिक शांततेच्या अनुषंगानं यवतमाळ जिल्ह्यात 22 मे रोजी मध्यरात्रीपासून ते 3 जून 2025 रोजी मध्यरात्रीपर्यंत ड्रोन आणि इतर मानवरहित हवाई यंत्र वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी हा आदेश जारी केलाय. अधिसूचनेनुसार काही असामाजिक तत्वांकडून ड्रोनच्या गैरवापराची शक्यता वर्तवण्यात आली आहे, ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे या उपकरणांचा अनियंत्रित वापर रोखण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक पावले उचलण्यात आली आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देखील देण्यात आलाय. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ, तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. छत्रपती संभाजीनगरमधील पैठण नगर परिषद भ्रष्टाचाराचं केंद्र बनलं असून लेखापरीक्षकाने अनियमित अपहाराचे ताशेरे ओढल्यानंतर आता भाजी मार्केट, आठवडी बाजार वसुलीत लाखोंचा अपहार झाल्याचा आरोप केला जातोय. भाजी मार्केट, आठवडी बाजार परिसरात जागेचे भाडे वसूल केले जाते. मात्र या प्रकरणी लेखापालाने सदर रकमेचे बँक भरणा चलन कार्यालयात जमा न केल्याची माहिती सूत्रांकडून समजते. बुलढाणा जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग 87 किलोमीटर जातोय. तब्बल 14 ठिकाणी रस्त्याचे क्रश बॅरियर तोडून अनधिकृत प्रवेश तयार करण्यात आलेत. क्रश बॅरियर तोडून रेतीचे टिप्पर समृद्धी महामार्गांवर प्रवेश करतात आणि सुसाट वेगाने धावतात. त्यामुळे हा महामार्ग कितपत सुरक्षित आहे असा प्रश्न उपस्थित केला जातो. गत 5 वर्षांपासून भंडारा जिल्ह्यातील धान्य उत्पादक शेतकरी अत्यल्प उत्पादनाने बेजार आहेत. गत वर्षात खरीप हंगामात एकरी 7 ते 8 क्विंटल धानाचे उत्पन्न झाले. कीड आणि रोगांनी तसंच लष्करी अळीने धान परिपक्वतेच्या अवस्थेत मोठी हानी केली आहे. एकरी 30 ते 35 हजार रुपये प्रति एकर झालेला खर्चही भरून निघालेला नाहीये. त्यातच यंदा पुन्हा रासायनिक खतांचे दर 50 ते 300 रुपयांनी वाढलेत. परिणामी शेती व्यवसाय म्हणजे नाकापेक्षा मोतीजड अशी भावना जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून व्यक्त होते. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ, तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील. क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत
आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकावण्यासाठी एक हक्काचं ठिकाण, AJC स्पोर्ट्स. आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत, तुम्ही काय वेगळं देणार? तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल. मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी, फुटबॉल, खो खो, मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण, तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते. आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही, पण आता मात्र ते बदलणार. आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे. मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कव्हरेज मिळवण्यासाठी AJC स्पोर्ट्सला आजच जॉईन करा. तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक, जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल. रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे, ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो. चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. साताऱ्याच्या माण तालुक्यातील म्हसवड परिसरातून मुक्या जनावरांना कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या आरोपीस ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलंय. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे. 19 जर्सी खोंड वाहनांसह ताब्यात घेऊन तब्बल 7,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पिकअप चालक दत्ता तुकाराम शिंदे याच्यावर म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व मुकी जनावरे फलटण येथील गोसंवर्धन संस्थेमध्ये जमा करण्यात आली आहेत. बीडच्या लिंबा गणेश येथील पवनचक्की प्रकल्पात काही अज्ञात चोरटे साहित्य चोरी करण्याच्या उद्देशाने घुसलेत. त्याच दरम्यान येथे असणाऱ्या सुरक्षा रक्षकाने गोळीबार केला. गोळीबारात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याचा मृत्यू झालाय. ही घटना नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी सुरक्षा रक्षक रूप सिंग टाकला याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. नेकनूर पोलीस याचा पुढील तपास करतात. पुणे शहरातील वारजे परिसरात एक गंभीर घटना उघडकीस आली आहे. निलेश चव्हाण याच्या विरोधात कसपटे कुटुंबियांना पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मयत वैष्णवी हगवणे यांच्या अल्पवयीन मुलाला चव्हाण बळजबरीने आपल्याजवळ ठेवत होता आणि त्याला मयत धनश्री हगवणे हिच्या पालकांच्या ताब्यात देण्यास नकार देत होता असं फिर्यादीत म्हटलंय. सर, पण मग जो निलेश चव्हाण आहे, जसं तुम्ही सांगितलं की रेकॉर्ड वगैरे गुन्हेगार आहे, पण आपल्याकडे वारजेला याच्या आधी फक्त 376चा तो एकच गुन्हा होता जो पत्नीने फिर्याद केली, बरोबर? त्यावेळेस काही कारवाई केली होती आपण, त्याची काही माहिती घेतली? त्याच्या पुढची कारवाई, तो 400 तारीख पुढची कारवाई पूर्ण झालेली आहे. त्यानंतर त्याच्यावर प्रिव्हेंटेशन सुद्धा कारवाई झालेली आहे. परंतु हिंजवडीला पण ड्रंक ड्रायव्हर त्याच्यावर केस आहे. पूर्वी वारजे पोलीस स्टेशनला सुद्धा 2009 साली पायगुडे नावाची इसम आहेत, त्यांनी त्याच्यावर दाखल केली होती तक्रार, त्याच्यावर सुद्धा प्रिव्हेंटेशन केलेली आहे. आणि हा कालचा जो आहे रिसेंट कसपटे फॅमिलीला त्यांनी धमकावल्याचा पिस्टलचा डाग दाखवून हे सुद्धा गुन्हा काल दाखल केला. या बातमीचा वेळ झाली आहे. प्राईम टाइम बुलेटिनमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.